मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस झाला आहे। यामुळे हार्बर आणि मध्य रेल्वेवरील लोकल उशिराने धावतीये, तर पाणी कमी होईल तशा लोकल चालू होतील अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिलेली आहे। आणि सीएसएमटी कडे येणाऱ्या काही लोकल ट्रेन रद्द केल्याची माहिती सुद्धा समोर येते। त्यामुळे सीएसएमटी स्टेशन ज्या ठिकाणी प्रचंड गर्दी दरवेळेस असते, आज मात्र आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवार असला तरी देखील गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये, कारण काही एक्सप्रेस रद्द झाल्या आहेत तर काही लोकल ट्रेन सुद्धा रद्द झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। आणि या विषयाचे अपडेट्स आपण घेऊयात आपले प्रतिनिधी अजय अडसूळ यांच्याकडे। अजय, काय सांगाल? 8:15 झालेले आहेत आणि आज आपण बघितलं तर बऱ्याचशा ठिकाणी पाणी साचलेलं होतं। इतकंच काय तर रेल्वे ट्रॅकवर सुद्धा पाणी साचलं होतं, त्याचा परिणाम हा कुठेतरी रेल्वे वाहतुकीवर झाला आहे। सध्या लोकल सेवा कशी सुरू आहे आणि दुसरं म्हणजे मुंबईकरांचे त्रास किंवा त्यांचे हाल कमी झालेत का? नक्कीच फार आपण पाहू शकतो की खरं तर आज सोमवार आहे। कामावर जाण्यासाठी सर्व मुंबईकर वेळेप्रमाणे घरातून बाहेर पडले, मात्र रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील रेल्वे सेवा ही संपूर्णपणे ठप्प झालेली आहे। आपण जर ही सध्या प्लॅटफॉर्म पाहू शकतो की हार्बर लाईन आहे, छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन परिसरातील हार्बर लाईनवर ही प्लॅटफॉर्म आपण पाहतोय संपूर्णपणे रिकामा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबईत रेल्वे सेवा सुरळीत नसल्यामुळे मुंबईकर प्रवासी हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवर येऊ शकले नाही। तर हा आपण प्लॅटफॉर्म क्रमांक पाहू शकतो की सेंट्रल लाईनवर ठाण्याहून ज्या काही गाड्या येणार आहेत त्या सुद्धा आलेल्या नाहीत, त्यामुळे संपूर्णपणे स्टेशन परिसर आपल्याला रिकामा पाहायला मिळत आहे। ज्याप्रमाणे रात्रीच्या वेळी 12च्या नंतर जशी परिस्थिती आपल्याला या परिसरात दिसते तशी परिस्थिती आपल्याला आता पाहायला मिळत आहे। आपण जर काही रेल्वे प्रवाशांशी सुद्धा संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे। पाठीमागच्या 1 तासापासून हे प्रवासी उपनगरात जाण्यासाठी या ठिकाणी आपल्याला थांबलेले पाहायला मिळत आहेत। मग काय सांगाल, किती वेळापासून तुम्ही या ठिकाणी? जवळपास अर्धा तास झालाय आणि इथं आल्यानंतर सूचना मिळते की ह्या गाड्या बंद आहे। याच्या पहिले न्यूजवर किंवा इथं काही असं अपडेट नसतं आणि आज आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि मुंबईचा सुद्धा पहिलाच पाऊस आहे। तर ह्या हाल आहे मुंबईचे। चाकरमान्यांनी कसं जगायचं हा दरवर्षाचा प्रॉब्लेम आहे। तरी शासनाने याच्यावरती योग्य तो ठोस निर्णय आणि कायमस्वरूपी निर्णय घ्यायला पाहिजे। असं नाही की टेम्पररी तुम्ही पाणी काढलं हे केलं। आता हा दरवर्षाचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन काम केलं पाहिजे आणि हे नाही की बीएमसी रेल्वेवर टाकते, रेल्वे बीएमसीवर टाकते, आमची चुकी नाही त्यांची चुकी नाही। हे आपसातले भांडणं मिटून जनतेकडे लक्ष द्यायला पाहिजे। जनतेचा काय प्रॉब्लेम आहे त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। कुठे जायचं तुम्हाला? मला नेरूळला जायचं, हार्बर लाईन। आपण पाहू शकतो की नागरिक सध्या संतप्त झालेले आहेत। रेल्वे प्रशासन आणि महानगरपालिका यांच्यामध्ये समन्वय नसल्यामुळे हा कुठेतरी फज्जा उडत आहे अशी प्रतिक्रिया सध्या नागरिकांकडून येत आहे। आपल्यासोबत काही इतर सुद्धा प्रवासी आहेत। दादा, कुठं जायचंय, काय सांगाल? मला सिवूडला जायचंय। मी रात्री गावावरून आलोय, तर गेले 3 तास मी स्टेशनला उभा आहे। सकाळपासून 3 तासापासून मी तर घरात आहे, एक सुद्धा ट्रेन नाहीये। आता जायचं कसं हा मोठा प्रश्न आहे। बरं, बसून बसून किती वेळ बसणार स्टेशनवर? लवकरात लवकर सरकारने काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे। हे दरवर्षीच आहे, पण आज तसं गुतलोय मी, गुतलोय, आता इतर लोक गुतायला नको असं माझं मत आहे। निश्चितच रात्रीच्या जॉबसाठी तुम्ही सीएसटी परिसरामध्ये आला? निश्चितच अजय अडसूळ हे नागरिकांच्या समस्या जाणून घेत होते आणि त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की 3 तास झाले, 4 तास झाले तरी सुद्धा ट्रेन नाहीये, त्यामुळे जायचं कसं असा सवाल या लोकांना सतावतोय। दरम्यान याविषयीची अपडेट आपण अजय अडसूळ यांच्याकडून घेत राहूया। दुसरीकडे ठाण्यावरून शुभम कोळी आपल्यासोबत सोडले गेले आहेत, त्यांच्याकडेही जाऊयात। शुभम, काय सांगाल? ठाण्यामध्ये सकाळी आपण बघितलं तर लोकल ठप्प झालेली होती आणि त्याचा परिणाम म्हणजे बरेचसे लोक हे स्टेशनमध्ये थांबलेले होते। सध्या लोकलची स्थिती कशी आहे आणि पावसाचा जोर कसा आहे ठाण्यात? निश्चित फरक पाहिलं तर ठाणे शहरामध्ये पावसाचा वेग जो आहे आता कमी झालेला आहे। लोकली जे आहेत ते आता 15 ते 20 मिनिटांपेक्षाही अधिक उशिराने धावत असल्या तरी देखील मात्र प्रवाशांची गर्दी जी आहे ती कमी झालेली आहे। परंतु दुसरीकडे आपण पाहिलं तर ठाणे शहराहून मोठमोठ्या मेल ज्या आहेत त्या इतर ठिकाणामध्ये जात असतात आणि याच मेल जे आहेत ते अधिक तासांपासून जे आहे ते उशिराने धावत आहे आणि याच कारणामुळे आपण पाहिलं तर या ठिकाणी अनेक प्रवासी जे आहेत अडकून बसलेले आहेत। पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ते या ठिकाणी सकाळच्या सुमारापासूनच मोठ्या प्रमाणात थांबा त्यांनी जो आहे तो घेतलेला आहे। आपण काही प्रवासी आहेत। ताई, काय सांगाल, कुठे तुम्ही निघालेले आहात आणि साधारण किती वेळ आहे त्या ठिकाणी थांबलेले आहात? आम्हाला सावंतवाडीला जायचं आहे आणि 2 तास झालेत आम्हाला। साधारण किती वेळ ट्रेन लेट आहे? आता तरी अजून तरी सीएसटी मधून निघाली नाहीये, आमची मानवी ट्रेन आहे, अजून तरी निघाली नाहीये ती, त्याच्यामुळे किती वेळ लागतील काय माहिती। आता काल रात्रीपासून जोरात पाऊस पडत आहे, याचा फटका कुठेतरी रेल्वेला बसलेला आहे। काय वाटते एकंदरीत याविषयी? आता
यावर काहीतरी एक नियोजन झालं पाहिजे ॲक्च्युली. आणि खूप प्रवाशांचा खूप ते त्रास होतो प्रवाशांना, ते बसण्याची पण सोय नाही आहे. निश्चित या ठिकाणी पाहिलं तर अनेक प्रवासी जे आहेत ते ह्याच ठिकाणी जे आहेत ते बसलेले आहेत. दादा काय सांगाल, कुठे तुम्ही निघालेले आहात आणि ट्रेन सध्या लेट आहेत? निश्चित पाहिलं तर अनेक प्रवासी जे आहेत त्या ठिकाणी अडकून बसलेले आहेत. मेल जे आहेत त्या सुमारे 2 ते 3 तास लेट दिसून आहेत. निश्चितच शुभम, ज्या ट्रेन आहेत त्या लेट धावताना दिसत आहेत. सध्या पीक आवर सुरू आहे. पीक आवर्स मध्ये आपण जनरली बघितलं तरी सुद्धा गर्दी असते, पण आज लोकल सेवा ही उशिरानं धावते, त्यामुळे ही गर्दी प्रचंड वाढल्याचं दिसतंय आणि ताण आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.